तर शेतकरी बांधवांनो, शेतकरी कर्जमाफीचा अंतिम निर्णय झालेला आहे आणि शेतकऱ्यांना कधी कर्जमाफी मिळणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला जो साईडला व्हिडिओ दाखवतो तो व्हिडिओ तुम्ही पहिले बघून घ्या। हे तुमचं सरकार आहे। या सरकारमध्ये शेतकऱ्यांचा विचार हा सर्वोपरी आहे। आम्ही या ठिकाणी या बजेटमध्ये निर्णय केला शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा, त्याची तयारी आमची सुरू आहे। 30 जून पूर्वी आमच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत आणि त्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलं त्यांना प्रोत्साहनपर राशी देखील आमच्या सरकारच्या माध्यमातून देणार आहोत। मित्रांनो, काल झालेल्या साताऱ्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले की आम्ही 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आणि ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलं त्यांना प्रोत्साहन अनुदान देणार। तर मित्रांनो, कर्जमाफीचा निर्णय हा पहिल्यापासूनच ठरलेला आहे। मुख्यमंत्री हे पहिल्यापासूनच म्हणत आहेत की आम्ही 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आणि 30 जूनपर्यंत जर शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्हाला करायची होती तर तुम्ही जी परदेशी यांची जी समिती नेमली तिच्यावर जो वायपट खर्च केला त्या समितीला 6 महिन्याचे कामाला लावलं, तो पैसा वायपट गेला। तुम्हाला 30 जूनला जर कर्जमाफी करायची होती आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून तुम्ही सांगताय की यापूर्वी जे कर्जमाफीचे नियम होते किंवा निकष होते तेच तुमचे कंटिन्यू असणार आहेत, तर मग तुम्ही इतक्या दिवस जे काय केलंय शेतकऱ्यांची दिशाभूल केली हे कशासाठी केलंय? जर तुमचं 30 जून पूर्वी तुम्हाला कर्जमाफी करायची होती, तुमच्या नियमवाटी ठरलेल्या होत्या, तर मग कशाला प्रवीण परदेशीची समिती गठीत करून तुम्ही वेळ वाया घालवला आहे? शेतकरी बांधवांना ज्या बँकेकडून दडपण येत होते, नोटिसा येत होत्या, त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी आपले कर्ज रिन्युअल करून घेतले, नोटिसा पाहिजे असेल किंवा बँकेचे कर्मचारी दारात येत असतील त्यामुळे त्यांनी रिन्युअल करून गेले, त्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्या नुकसानीचं काय? जो काही वेळ वाया गेला त्या वेळेच्या नुकसानीचं काय? आणि तुम्ही जे ठरविला 30 जून आहे, आता त्याच्यामध्ये 21 मे रोजी तुम्ही एक मंत्रिमंडळ बैठक घेणार आणि त्याच्यामध्ये तुम्ही ठरवणार की निकष अटी ज्या 2019च्या आहेत त्याच कंटिन्यू ठेवायच्या का त्याच्यामध्ये काही बदल करायचा। पण 30 जूनपूर्वी कर्जमाफी होणार हा निर्णय मात्र अंतिम आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा कर्जमाफीवर बोलले तेव्हा त्यांच्याकडून फक्त एकच शब्द निघाला आहे की 30 जून। तर मित्रांनो, आता येत्या 45 ते 44 दिवसामध्ये कळणार आहे, कारण खूप दिवस लांब राहिले नाही, 44 ते 45 दिवसच बाकी आहेत आणि त्या 45 दिवसामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि त्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतायत। आता बघूयात की 21 मे ते 22 मेला सरकार शासन निर्णय काय काढतंय आणि त्या शासन निर्णयामध्ये कोणत्या अटी व शर्ती टाकते हे बघण्यासारखं असणार आहे, कारण 45 दिवस सरकारच्या हातात आहेत आणि जुलै महिन्यात शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळू शकते। हे आताचं सर्वात मोठं अपडेट आहे। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। असेच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलशी जोडलेला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।